सुरुवातीला विधानसभेतील कामकाजाचं समालोचन जाणून घेऊया. लेखक आहेत किशोर आपटे, वाचक स्वर अमिता बडे यांचा. विधानसभेच्या सन 2024-25च्या लेखानुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज अवघ्या 25 मिनिटात आटोपलं. विद्यमान दिवंगत सदस्य राजेंद्र पाटणी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव, सन 2023-2024च्या सुमारे 8,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आणि अन्य शासकीय कामकाज हेच आजच्या दिवसभराच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024-25च्या विधानसभेतील कामकाजाची सुरुवात सकाळी 11 वाजता वंदे मातरम आणि राज्यगीतानं झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी 2023-24च्या पुरवणी मागण्या सभागृहाच्या पटलावर मांडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे आझाद मैदान मुंबई इथं गेल्या 1.5 महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हा तातडीचा सार्वजनिक हिताचा मुद्दा असल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी आपलं म्हणणं मांडू देण्याची विनंती केली. ते म्हणाले की या कर्मचारी महिलांच्या मागण्या रास्त असूनही सरकारकडून त्यांच्या मागण्यांवर लक्ष दिलं जात नाही. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारकडून या आंदोलकांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक चर्चा करत 2दा भेट घेतल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, अलीकडे आंदोलन करणारे हटवादी भूमिका घेत असून आम्ही सांगतो तसंच झालं पाहिजे असा पवित्रा घेत असल्यानं मार्ग निघण्यास विलंब होत असतो. त्यासाठी वाटाघाटी करताना दोन्ही बाजूनं तडजोडीची समंजस भूमिका घेतली गेली पाहिजे असं ते म्हणाले. त्यामुळे आपण या आंदोलकांना या चर्चेच्या निमित्तानं 2 पावलं मागे पुढे होण्याची आणि तिढा सोडवण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला मदत करण्याची विनंती करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी सन 2023-24च्या पुरवणी मागण्या पटलावर मांडल्याची घोषणा केली. या मागण्यांसाठी सदस्यांना कपात सूचना तसंच अन्य बाबी मांडण्यासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ दिली असल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मात्र त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सदस्यांना वेळ वाढवून देण्याची मागणी केली. ते म्हणाले की कपात सूचना हे विरोधकांचं आयुध असल्यानं ते वापरण्यासाठी अभ्यास करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ यापूर्वी देखील देण्यात आला आहे. त्यामुळे वेळ वाढवून दिली पाहिजे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी यापूर्वीच्या लेखानुदान प्रस्तावाच्या वेळी अशा प्रकारे जास्तीचा वेळ दिला नसल्याचा दाखला दिला. तरी देखील सदस्यांना मंगळवार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाढीव वेळ देण्याची घोषणा केली. त्यानंतर सचिवांनी विधानसभेत संमत केलेल्या तसंच विधान परिषदेनं संमती आणि दोन्ही सभागृहात संमत विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याबाबतचं निवेदन सभागृहात सादर केलं. कामकाजाच्या क्रमानुसार त्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 सभागृहाच्या पटलावर मांडलं. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटलावर मांडलं. सन 2024चे विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 मुख्यमंत्री तसंच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पटलावर मांडलं. त्यानंतर 11:12 अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिवंगत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तसंच माजी लोकसभा सदस्य मनोहर जोशी तसंच विद्यमान भाजप सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, मनोहर जोशी यांनी अत्यंत गरिबीतून जिद्दीनं BA LLB पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेत काही काळ नोकरी केली. शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांनी शिवसेना पक्षात बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान सहकारी म्हणून 45 ते 50 वर्ष महत्वाची कामगिरी केली. या काळात त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक, महापौर, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा सदस्य, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, खासदार, लोकसभा अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं. या काळात त्यांच्यातील जागृत लोकप्रतिनिधी, संवेदनशील नेता तसंच गरिबांच्या प्रश्नासाठी तत्पर व्यक्तिमत्वाचं वारंवार दर्शन झालं. युती सरकारच्या काळात 1 रुपयात झुणका भाकर तसंच 5 वर्ष समान भावात शिधा वाटप दुकानातून गहू, तांदूळ इत्यादी 5 वस्तू देण्याचा त्यांचा निर्णय विशेष चर्चेत राहिला.
राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दलही अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात सहवेदना व्यक्त करताना सदस्यांना स्तब्ध उभं राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सदस्यांनी स्तब्ध उभं राहून आदरांजली वाहिली. सभागृहासमोरच्या कामकाज पत्रिकेवरील कामकाज पूर्ण झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. मंगळवारी कामकाज सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आत्ता आपण ऐकलं. लेखक किशोर आपटे. आता विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखक आहेत गौरीशंकर घाळे. 2023-24च्या 8,609 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून सभागृहात सादर. उपसभापतींकडून तालिका सभापतींची निवड. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्य. विधान परिषदेत आज पहिल्याच दिवशी वंदे मातरम आणि राज्यगीत गायनानं कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर 2023-24च्या 8,609 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडल्या. 8,609 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 6,591 कोटी एवढा आहे आणि हा निव्वळ भार सहन करण्यासाठी कोणतीही अतिरिक्त साधनसंपत्ती तुर्तास उपलब्ध नाही असं या पुरवणी मागण्यांमध्ये नमूद करण्यात आलं. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वारे यामुळे बाधित शेतपिकं आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 2,210 कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. तर महावितरण कंपनीच्या कृषीपंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांना शासनाकडून अनुदान देण्यासाठी 2,031 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आवास बँकेकडून नागरी पायाभूत विकास निधी अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्जासाठी 2,019 कोटी रुपये, तर मुंबई मेट्रो मार्गिका 3, नागपूर मेट्रो मार्गिका आणि पुणे मेट्रो मार्गिकेच्या कर्जाच्या थकबाकीची परतफेड करण्यासाठी 1,438 कोटी रुपयांची तरतूद आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 885 कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं निवृत्ती वेतन आणि इतर सेवानिवृत्तीचे लाभ प्रदान करण्यासाठी 432 कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचं आज उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केलं. यात महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक, सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, वस्तू आणि सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक यांसारख्या विधेयकांचा समावेश आहे. उपसभापतींनी आज प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे आणि नरेंद्र दराडे यांची तालिका सभापती म्हणून निवड केली. उद्या कुसुमाग्रजांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी केली जाणार आहे. या निमित्त विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पीठासीन अधिकारी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत हा कार्यक्रम होणार असून दोन्ही सदनाचे इच्छुक सदस्य, पत्रकार आणि विधिमंडळ कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज केलं. सहभागींना कार्यक्रमात कुसुमाग्रजांच्या किंवा स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे असं गोऱ्हे यांनी सांगितलं. उपसभापतींकडे आज नियम 289 अंतर्गत 2 स्थगन प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र आज शोकप्रस्ताव असल्याचं सांगत उपसभापतींनी ते फेटाळून लावले. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी आणि विधानसभा सदस्य आणि माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हे शोकप्रस्ताव मांडले. यावेळी त्यांनी मनोहर जोशी आणि राजेंद्र पाटणी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. अत्यंत खडतर परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करून मनोहर जोशी यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केलं. बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात यश मिळवतानाच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला असं उपसभापतींनी हा शोकप्रस्ताव मांडताना सांगितलं. मनोहर जोशी यांनी अपार जिद्दीनं सर्व पदं भूषवली. 1 रुपयात झुणका भाकर, झोपडपट्टीवासियांसाठी मोफत घरं यांसारख्या योजना त्यांनी मोठ्या धाडसानं राबवल्या असं उपसभापती गोऱ्हे यांनी शोकप्रस्तावात सांगितलं. कृष्णा खोरे योजना गतिमान करण्यात मनोहर जोशी यांचं मोठं योगदान असल्याचं त्या म्हणाल्या.
राजेंद्र पाटणी यांचा वाशिम जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध होता. त्यांनी अनेक संस्थांच्या अध्यक्षपदावरून उत्तम कार्य केलं, असं उपसभापती डॉक्टर गोऱ्हे यांनी पाटणी यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना नमूद केलं. यावेळी सभागृहात 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मनोहर जोशी आणि राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव एकमतानं संमत करण्यात आला. शोकप्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेचं आजचं कामकाज संपलं. विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन आत्ता आपण ऐकलं. लेखक गौरीशंकर घाडे, वाचक स्वर अमिता बडे यांचा. आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.